मुदखेड तालुक्यातील बारड येथील चर्मकार मजुराने जिद्द व मेहनत करत मुलाचे शिक्षण शिकवण्याची इच्छा पूर्ण केली असून मुलगा विनायक शंकर सोनटक्के याने बुद्धीच्या जोरावर वैद्यकीय प्रवेशास पात्र ठरला असून वडिलांचं मुलगा डॉक्टर बनण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे। चर्मकार कुटुंबियांच्या मेहनत व जिद्दीचे ग्रामस्थांनी मात्र कौतुक केले। शंकर नागोबा सोनटक्के भूमिहीन असून गेल्या 20 वर्षांपासून राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उघड्यावर चर्मकाराचा व्यवसाय करतात। ऊन, पाऊस, थंडी यावर मात करत मिळालेल्या जेमतेम उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुला व मुलींचं शिक्षण पूर्ण केलं। मिळालेल्या चर्मकार मजुरीतून 4 मुलींचे शिक्षण व लग्न केलं। यासोबतच एकुलता एक मुलगा असल्याने त्याला शिक्षण शिकवून डॉक्टर बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं। विनायक सोनटक्के यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या मूळ गावात घेतलं। यानंतर उच्च शिक्षण नांदेड शहरातील कॉलेजात ये-जा करत पूर्ण केलं। विनायक सोनटक्के यांनी नीट 2024 परीक्षा दिली होती। या परीक्षेत 720 पैकी 629 गुण मिळवून पहिल्याच यादीत पुण्याच्या वैद्यकीय कॉलेजात प्रवेश मिळवला। शंकर सोनटक्के यांनी मुलास डॉक्टर बनविण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे। ग्रामीण भागातील एका गरीब कुटुंबातील चर्मकार मजुराची जिद्द, मेहनत व कष्टाचं चीज झालं। ग्रामीण भागातील शासकीय शाळेतील विद्यार्थीसुद्धा डॉक्टर तसेच इंजिनियर बनू शकतो हे विनायकने दाखवून दिलं। त्याच्या वैद्यकीय प्रवेशाचे सर्व स्तरातून कौतुक होतं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।